मतदारसंघातील भाजप उमेदवार निरंजन डावखरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले। निरंजन डावखरे यांनी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी पाठिंब्यामुळे आपल्याला खूपच आत्मविश्वास मिळाल्याचं सांगितलं। त्यांच्या आशीर्वादामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील विजय निश्चित असून त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानले। मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच आपल्याला साथ दिली आणि यंदाच्या निवडणुकीत देखील त्यांचा पूर्ण पाठिंबा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। निरंजन डावखरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। मतदारसंघात विजय निश्चित करण्यासाठी त्यांनी सघन प्रचाराची योजना आखली आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डावखरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमण्याचीही शक्यता आहे। मी सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टीचं माननीय फडणवीस साहेबांचं, माननीय बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त करेन की त्यांनी कोकण पदवीधर या मतदारसंघामध्ये मला उमेदवार म्हणून लढण्याची संधी दिलेली आहे। त्याचबरोबर मी माननीय राज साहेबांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी मला फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये लढण्याचा आशीर्वाद दिलेला आहे। त्याचबरोबर अविनाशजी जाधव आहेत, अभिजितजी पानसे आहेत, यांनीही फार मोठ्या मनाने पूर्ण शक्तीनिशी या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील असं शब्द दिलेला आहे। मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपण जर बघितलं की राष्ट्रवादीची ताकद आहे, माननीय तटकरे साहेब आहेत, माननीय राणे साहेब आहेत, यांच्या माध्यमाने कोकणामध्ये झालेला विकास असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या माध्यमाने संस्थात्मक ज्या ताकदी आहेत, त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आताच बघितलं की माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमाने जो यशाचा आलेख हा आपण कोकणामध्ये बघितला तो निश्चितपणे कोकण पदवीधरमध्ये आपल्याला रिपीट होताना दिसणार आहे। सर, महायुतीमध्ये संजय मोरे आहेत, म्हणजे शिवसेनेचे कॅन्डिडेट, त्यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगाल त्यांच्यावर काय बोलणं झालं किंवा मग या संदर्भात कोणाशी बोलणार? नाही, याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या पक्षाचे जे प्रमुख नेतृत्व आहेत यांच्यामध्ये चर्चा होऊन एक चांगला समन्वय होऊन आपल्याला निश्चितपणे विधान परिषदेच्या या जागांमध्ये महायुती एकत्र लढताना निश्चितपणे दिसेल। गेल्या 12 वर्षामध्ये कुठल्या प्रकारचं काम केलं अशी ओरड होते काय? ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचं महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर पाण्यासाठी आंदोलन, 10,000 नागरिकांसह आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा। ठाणे मुंब्रा कोसा भागात गेल्या 4 दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही। पाणी पुरवठा करणाऱ्या MIDC आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्यानं संतप्त झालेले माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनासमोरच आंदोलन केले। त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच वेळ गोंधळ माजला होता। धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यानं 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा, मुंब्रा, कौसा परिसरात गेले 4 दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही। त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागत आहेत। या विरोधात शानू पठाण हे आक्रमक झाले। आज त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या धरला। त्यामुळे पालिका मुख्यालयात गोंधळ निर्माण झाला होता। शानू पठाण यांच्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाणची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिले। ठाणे शहरात कपात करण्यात आली असली तरी 90% पाणीपुरवठा केला जात नाही। गेल्या 4 दिवसांपासून पाणी सोडण्यात येणार नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी असल्याचं पठाणांनी सांगितलं। मुंबईच्या भागात गेल्या 3 दिवसात 50 रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागले। ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकारी टँकर लॉबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत। टँकर लॉबीकडून मोठा मलिदा मिळत असल्यानेच नागरिकांना छळलं जात असून येत्या सोमवारपर्यंत पाणी पुरवठा नियमित न केल्यास पालिका आयुक्तांच्या घरासमोर 10,000 नागरिकांसह आंदोलनाला बसू असा इशाराच पठाण यांनी दिलाय। शानूभाई, या ठिकाणी आयुक्तांच्या दालनाबाहेर आपण हे आंदोलन केलेलं आहे, नेमकी काय समस्या आहे मुंब्रा कौरा भागातली आणि काय आपल्याला आश्वासन मिळालं? ठाणे महानगरपालिका क्षेत्र में ठाणे, कलवा, मुंब्रा, कौसा कई दिनों से वहां पे पानी नहीं, शटडाउन के कारण पानी नहीं था ऐसा अनाउंसमेंट दिया था, लेकिन शटडाउन कल पूरा हो गया और कई जगहों पे पानी हो गया। लेकिन मुंब्रा कौसा के अंदर आज अभी तक पानी नहीं है।
गोर गरीब जनता करोड़ों रुपए की थाना करने टैंकर लिया और आज मुमरा कोसा के अंदर 4 दिन के अंदर 50 लाख के टैंकर गए, 50 लाख रुपए के बिके टैंकर किया। क्योंकि महानगर पालिका के टैंकर भी देगी तो वो व्यवस्था पूरी नहीं हो सकती। मेरा एक ही प्रश्न है कि महानगर पालिका इतनी बड़ी समस्या कैसे कर सकती है कि 4-4 दिन थाने घर को पानी नहीं देगी? क्या महानगर पालिका थाने कर जो टैंकर विकत घेतलेत जो गया है उनका बिल में पैसा माइनस करेगी? और अगर ये व्यवस्था को आज विनोद पवार जी अभी आए, उन्होंने मुझे आश्वासन दिया है कि मंडे के दिन आके वो मुमरा कोसा की पानी की समस्या को सही करेंगे। अगर मंडे तक की समस्या दूर नहीं हुई तो मैं मुमरा कोसा के 10,000 महिलाओं के साथ माननीय आयुक्त के जो प्रशासन ने दिया है जो घर है उसके बाद 10,000 लोगों का मोर्चा लेके जाने वाला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। मौखिक कर्करोग झाल्यावर एखाद्या मोठ्या खासगी रुग्णालयात अथवा मुंबईतील टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागते। शस्त्रक्रियेचा खर्चही न परवडणारा असतो। मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयात एका महिलेच्या जीभ आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। मुंबईत राहणाऱ्या सरिता या 58 वर्षीय महिलेची जीभ गेल्या अनेक दिवसांपासून जाड झाली होती। बोलताना जेवताना तिला भरपूर त्रास होत होता। दरम्यान जिभेचं निदान करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता सरिता यांना जिभेचा कर्करोग झाला असल्याचं निष्पन्न झालं। उपचारासाठी होणारा खर्च साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना सांगण्यात आला होता। आर्थिक परिस्थिती साधारण असल्यानं जिभेवरील कर्करोगाचा उपचार करायचं कुठे असा प्रश्न त्यांना निर्माण झाला। सिव्हिल रुग्णालयात उपचार होत असल्याचं त्यांना कळल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती दंतशल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे। प्रथम सरिता यांची सर्व रक्त चाचणी आणि त्यानंतर शारीरिक स्वास्थ्य यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली। सरिता यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता, त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑन्कोसर्जन डॉक्टर हितेश सिंघवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली। ही शस्त्रक्रिया दंतशल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, डॉक्टर रुपाली यादव, डॉक्टर संकेत शिदे आदींनी यशस्वी केली। खाजगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर उपचार घेणं सर्वांना परवडणारं नसतं, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कर्करोगींना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते। मात्र सिव्हिल रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या छोट्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत। यासाठी खाजगी कर्करोग तज्ज्ञ बोलावून शस्त्रक्रिया केल्या जातात अशी माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। तंबाखू, मशरी लावण्याच्या सवयीमुळे या महिलेला मौखिक कर्करोग झाला असावा। तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे दंतविभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मौखिक कर्करोग याविषयी माहिती दिली जाते।
गेल्या वर्षभरात 15,000वर नागरिकांचे मौखिक कर्करोगविषयी समुपदेशन करून तपासणी करण्यात आल्याचंही डॉक्टर अर्चना पवार यांनी सांगितलं. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष देखील उतरलाय. आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झालाय. शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अमित सरैया यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमित सरैया यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेले 6 महिने आम्ही मोठ्या संख्येनं मतदार नोंदणी केली असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालाय. त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होईल. मनसेच्या माघारीबाबत त्यांना विचारलं असता मनसे हा संपलेला पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. सेटिंग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख असल्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमित सरैया म्हणून काम करीत आहे असंही सरैया यांनी सांगितलं. दरम्यान जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी अमित सरैया यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, महेंद्र पवार, प्रियंका सोनार, सचिन पंधेरे आदीही उपस्थित होते. निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाकडून निवडणूक होत आहे. कशा प्रकारे तुम्ही या रिंगणात उतरलाय, कशा प्रकारची तयारी राष्ट्रवादीकरण करण्यात आलेली आहे? बघा, गेली 8 महिने आम्ही नोंदणी करतोय. आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या 5 जिल्ह्यात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर हे 5 जिल्ह्यात आमची नोंदणी आणि व्यवस्थित प्रमाणे झालेले आहेत. आणि एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवार साहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवतो. सर, एकंदरीत पाहायचं झालं तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये हा खूप मोठा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात विद्यमान जे आमदार आहेत निरंजन डावखरे आणि तुमची थेट लढत होणार आहे. तर शिवसेनेकडून देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आले. काँग्रेसने देखील रमेश तिरे यांना उमेदवारी दिलेली आहे. तर काय आघाडीमध्ये बिघाडी? आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली नाही आहे. आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल एवढी ग्वाही देतो मी. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बोलणी चालू आहे. मनसेच्या उमेदवाराकडनं माघार घेण्यात आली, त्याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल असं वाटतं? मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे काय राहिलेलंच नाही आहे. आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी 15 दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली, जाहीर केलेली. आज माघार घेतली. म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर लोक खूप नाराज झालेले. मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डात, गावागावात. आज त्यांना पण एवढं दुःख होतं आहे. सकाळपासून मनसेचे माझे खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला, बोले आम्ही आता काय काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करू. सर, युवकाचे आधारस्तंभ अशोक दत्ताराम हुले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दिनेश हुले.